छत्रपती शिवाजी महाराजांनी 1663 साली या लाल महालात 400 माणसांसह कदाचित या जगातला सर्वात पहिला सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला। आता या हल्ल्यासंबंधीचे जे पुरावे ते तर इंग्रजांचं एक पत्र आहे, भीमसेन सक्सेनाचा तारिकी दिलखुशा हा एक ग्रंथ आणि सभासद बखरीमध्ये आपल्याला या घटनेचा विस्तृत संदर्भ मिळतो। सर्वात पहिली जी माहिती आहे जे इंग्रजांचं एक पत्र आहे, त्या पत्रात इंग्रज काय म्हणतात, पंडित रावजींशी आम्ही बोललो त्यावेळी पंडित रावजी आम्हाला म्हणाले की राजांचं आम्हाला कालच पत्र आलंय। हे इंग्रजांचं पत्र ऍक्च्युली 6 एप्रिलचं आहे आणि शिवाजी राजांनी 4 एप्रिलला या लाल महालावर हल्ला केला होता। तर पंडित रावजींनी इंग्रजांना सांगितलं की राजांनी मला पत्राद्वारे कळवलं की 400 माणसांसह मी या शाहिस्तेखानाच्या डेऱ्यावर हल्ला केला। त्यावेळी शाहिस्तेखानाचा मुलगा, शाहिस्तेखानाचा जावई, शाहिस्तेखानाच्या 12 बायका मारल्या गेल्या, 40 सैन्य जखमी झालं आणि सही सलामत आम्ही तिथून निसटलो। हा हल्ल्यामध्ये शाहिस्तेखान सुद्धा जखमी झाला पण तो जिवंत आहे, अजूनही जिवंत आहे असं महाराजांनी पंडित रावजींना या पत्रात कळवलं आणि या पत्राची नोंद इंग्रजांनी करून घेतली। आता नेमकं या हल्ल्यात नेमकं झालं काय, तर सभासद बखरीमध्ये या हल्ल्याचं एक विस्तृत वर्णन आहे। तर ज्यावेळी महाराज या लाल महालात शिरले आणि मुघलांना किंवा शाहिस्तेखानाला ज्यावेळी कळालं मराठी आपल्या महालात घुसले त्यावेळी इथं पळापळ सुरू झाली आणि याच धामधुमीमध्ये मराठ्यांनी शाहिस्तेखान समजून त्याच्या मुलालाच मारलं होतं। ज्यावेळी शाहिस्तेखानाला कळालं की मराठी आत शिरले, शिवाजी महाराज आत शिरले, त्यावेळी हा शाहिस्तेखान बायकांच्या गराड्यात लाभला। त्यावेळी तिथल्या बायकांनी म्हणजे त्याच्या ज्या बायका होत्या त्या बायकांनी जे मेणबत्त्या होत्या त्या मेणबत्त्या सगळ्या विझून टाकल्या आणि त्या अंधारात शिवाजी महाराज त्या जनानखान्यात किंवा त्या बायकांच्या गराड्याच्या जवळ पोहोचले। शिवाजी महाराज त्या बायकांवर वार करत नव्हते, राजा बायकांवर वार करत नव्हता म्हणून महाराज काही काळ तिथे थांबले। त्याच वेळी नेमकं त्याच वेळी शाहिस्तेखानाने हळूच त्याचा हात बाहेर काढला आणि तिथे जवळ असलेली तलवार घ्यायचा प्रयत्न तो करत होता आणि त्या अंधारात सुद्धा ती जी झालेली सूक्ष्म हालचाल होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूक्ष्म डोळ्यांनी वेधली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तात्काळ हातावर वार केला आणि तो वार शाहिस्तेखानाच्या बोटावर झाला नेमका आणि शाहिस्तेखानाची 3 बोटं तुटली। अशा प्रकारे हा जो काही थरारक क्षण तिथे घडला, अंधारात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या 3 बोटांवर वार केला आणि शाहिस्तेखानाची त्यानंतर जितकी नाचक्की झाली, जे 1.25 लाखाचं सैन्य घेऊन जो शाहिस्तेखान इथं आला, 32 कोटींचा खजाना घेऊन जो पुण्यामध्ये दाखल झालेला, पुण्याला ज्या शाहिस्तेखानानं राजधानीचं स्वरूप प्राप्त केलेलं, तो शाहिस्तेखान अगदी 3 दिवसात पुणे सोडून बंगालमध्ये गेला। म्हणजे औरंगजेबानेच त्या शाहिस्तेखानाची बंगालमध्ये कालपट्टी केली।